धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा शाखेचं मिल परिसरातील चितोड नाका येथे फलक अनावरण करण्यात आलं। धनगर समाजात आरक्षण मिळावं या हेतूने धनगर समाजात जनजागृतीपर शाखा फलकाचं उद्घाटन करण्यात येत आहे। धनगर समाज हा नियमित शांततेच्या मार्गाने जाणारा समाज आहे, परंतु राज्य शासन व केंद्र शासन या धनगर समाजाची कोणत्याही प्रकारची दखल घेताना दिसत नसल्याने संपूर्ण महाराष्ट्रभरात धनगर समाजात जनजागृती करण्यासाठी व धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत प्रत्येक खेडोपाडी जाऊन आरक्षणासंदर्भात सभा, मेळावे व आंदोलने केली जात आहे। त्याचबरोबर शाखा फलकाचे देखील अनावरण करण्यात येत आहे। आरक्षणाबरोबरच विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन, जनजागृती केली जात आहे। त्यानिमित्ताने आज धुळे शहरात विविध ठिकाणी धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा शाखेचे फलक अनावरण करण्यात आले, ज्यात आज सकाळी 10 वाजता माता अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। तदनंतर मिल परिसरातील शाखा फलकाचं अनावरण करण्यात आलं। तसेच धुळे शहरातील साक्री रोड, मार्केट यार्ड येथे देखील फलक अनावरण करण्यात आलं। यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोज सिरामसर, प्रदेश अध्यक्ष विनोद खेमनार, युवक जिल्हाध्यक्ष अनिल खेमनार, सरसेनापती प्रकाश सोनसळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब बिडगर, दीपक चोरमले, भारत शिंदे, सौ चंद्रकलाताई मासुळे, प्रकाश मनोरे, पप्पू थोरात, सौ अलकाताई मासुळे, मांगीलाल सरग, योगिताताई मासुळे, भालचंद्र धनगर आदी उपस्थित होते। यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली। मी संस्थापक अध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना। आज आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये शाखा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने इथं आलो होतो। तर त्या संघटनेच्या माध्यमातून धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या माध्यमातून आम्ही समाज जोडून आरक्षण मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल आणि बिगर राजकीय आरक्षण कसं मिळवता येईल याचा प्रयत्न करणार आहोत। यापुढे याचा लढा अधिक तीव्र करून कसं गोरगरीब समाज बांधवाला सोबत घेऊन कसं आरक्षण मिळवता येईल याकडे लक्ष देणार आहोत। राजकीय स्वरूप या समाज बांधवांनी राजकीय स्वरूप करून या आरक्षणाचा मुद्दा एकदम असा व्याग्र केलेला आहे। त्यामुळे तो मुद्दा सोडून आपल्याला सामाजिक मार्गानेच आरक्षण मिळवणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे इथून पुढं सामाजिक लढा हा महत्त्वाचा असून धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या माध्यमातून सामाजिक लढा महाराष्ट्रभर उभा करून या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आम्ही सुरुवात केलेली आहे। आणि इथून पुढं 1 वर्षात जर शासनाने आरक्षण नाही दिलं तर रस्त्यावर धनगर समाज उतरून आम्ही आंदोलन करू आणि आमचा हक्काचं आरक्षण आम्ही मिळवून घेऊ। जय मल्हार। मी अनिल भाऊ खेमनार, युवक जिल्हा अध्यक्ष। आज धनगर समाज युवा मल्हारचे संस्थापक अध्यक्ष मनोज सिरामसर यांच्या हस्ते आज चितोड परिसरातील धनगर समाज एकजुटीच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातले पदाधिकारी या ठिकाणी येऊन आम्ही परिसरातील एक शाखेचं नियोजन केलंय आणि शाखा उद्घाटन आज या ठिकाणी केलंय। शाखा उद्घाटनाचं नियोजन असं असतं की धनगर समाज हा तळागाळातला गोरगरीब आणि असुशिक्षित असलेला त्यांना आम्ही जोडून सगळ्यांना एकत्रित करतो आणि यांना एकत्रित करून आमचं फक्त साध्य एकच आहे की धनगर आरक्षण आम्हाला कसं मिळेल त्या पद्धतीने आम्ही सर्व धनगरांना एकजुटीने एकत्र करतो आणि धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या माध्यमातून एकत्रित येऊन आम्ही शासनाला, प्रशासनाला आणि सरकारला दरवेळेस आम्ही निवेदनही देत असतो। निवेदन देण्यात असा विषय असतो की हा धनगर समाज अनुसूचित जमाती जातीची अंमलबजावणी व्हावी यासाठी सगळ्यांना एकत्र येऊन आम्ही शासनाला वारंवार निवेदन देतो आणि या निवेदनाच्या काळात जर शासनाने आम्हाला जर याची दखल घेतली नाही तर धनगर समाज येत्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि या आंदोलन होणाऱ्याचा जो दिशा देईल हा संपूर्ण जबाबदार शासन, प्रशासन आणि याला जबाबदार राहील।